जमिनीच्या मालकीवरून वाद, कुटुंबात तणाव। नमस्कार, बातमी आहे वणी येथून। वणी येथील गट नंबर 23 मधील जमिनीच्या मालकीवरून कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला आहे। विजय आणि शशिकांत रामचंद्र बेनके यांचा दावा आहे की सदर जमीन कोणत्याही एनए प्रक्रियेत रूपांतरित झालेली नाही। ती जमीन त्यांची आई व मामा यांच्या नावावर आहे। त्यांनी आरोप केला की त्यांच्या आईला परस्पर घेऊन जाऊन हक्कसोड दस्तावेज तयार करण्यात आला। या प्रकरणी त्यांनी प्रांत, तहसील आणि कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या आईनेही न्यायालयात दाद मागितली आहे। दरम्यान रमेश गायकवाड यांनी या सर्व कागदपत्रांची कायदेशीरता अधोरेखित केली असून नियमानुसार काम सुरू असल्याचे सांगितले। या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून आता सर्वांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे लागले आहे। माझे संपूर्ण नाव विजय रामचंद्र बेनके, राहणार सप्तशृंगीगड। हा जो विषय आहे, हा विषय रमेश गायकवाड हे गेल्या काही दिवसापूर्वी कळवणला पुरवठा अधिकारी होते, धान्य विभाग, बरोबर। त्यांनी ही जमीन खरेदी केली। जमिनीची किंमत आज घरावरती कमीत कमी 2 ते 2.5 कोटी रुपये आहे, परंतु ती 25 लाख रुपयामध्ये खरेदी केली। ती कशी खरेदी केली, काय केली, मूल्यामापाप्रमाणे त्याचं आमचं काय म्हणणं नाही। आणि आता साधारण हे बांधकाम जे चालू केलेलं आहे याच्यावरती साधारण 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च आहे। तर ते पैसे कसे आले, कुठून आले, आणि त्याच्यामध्ये आमचे जे गावातले काही स्थानिक आहेत त्यांचा पण फार मोठा हात आहे। त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना एक साक्षी म्हणून त्यांनी सह्या केलेल्या आहे। त्यांच्या मार्फत त्यांना पैसे दिलेले आहे 1,80,00,000 रुपये। दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे रमेश गायकवाड आहे यांनी खरेदी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं येणे नाही केली। येणे न करताच तिथे बांधकाम चालू करून दिले। कोणाची परमिशन नाही, बांधकाम परमिशन नाही, येणे झालेली नाही, आणि हे बांधकाम चालू केलेलं आहे। अधिकाऱ्यांना जवळ धरून आणि हे काम केलेलं आहे। तस दुसरी गोष्ट अशी आहे का हे जे रमेश गायकवाड आहे यांचं ऑफिसला गेल्यानंतर पटकशी काम होतं, त्यांच्या कागदपत्रावर सह्या होता। मग त्याच्या पहिले जे कागदपत्र पेंडिंग आहे त्या ऑफिसला त्यांचे काम न होतं, यांचं काम पहिले होतं का, तर एक पुरवठा अधिकारी आज तागायत ते नाशिक कलेक्टर ऑफिसमध्ये कार्यरत आहेत। तर या प्रकरणाची, या बांधकामाची कुठल्या प्रकारे परमिशन नसताना याची त्वरित चौकशी करून न्याय मिळावा। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की न्यायालयीन बाब नाशिकला पण चालू, नाशिक कोर्टात पण आणि कळवण कोर्टात पण, म्हणजे न्याय प्रविष्ट बाब आहे। तरी देखील त्यांनी कुठलाही न मानता यांनी आपल्या मनमानी करून हे काम यांनी चालू केलेलं आहे। पोलीस स्टेशनला पण अर्ज केलेला आहे, प्रांत साहेबांकडे 2 वेळेस अर्ज केलेला आहे, तहसीलदार साहेबांकडे केलेला आहे, वन विभाग, कलेक्टर साहेब सगळ्यांकडे आम्ही अर्ज, आमच्याकडे ओशी पण आता आहे। ही जी 23 गट नंबरची जी मिळकत आहे ही आमच्या आईच्या नावे होती, आमचे 2 मामा आणि 1 मावशी यांच्या नावे होती। पण आमचे जे बाबूराव अंबुगवळे आहे त्यांनी आमच्या आईला, ते आमच्या गावातच राहतात, मामा सप्तशृंगीगड येथेच राहतात ते, आणि मधुकर गवळी नाना म्हणजे गोरख महादू गवळी यांनी आमच्या आईला घरी नेऊन 2 दिवस तिला काय आंबारस वगैरे काय असेल मटण वगैरे खाऊ घालून आणि तिला परस्पर कळवणला घेऊन गेले। तिच्या सह्या अंगठे घेतले, तिचं आकुसोड पत्र करून घेतलं। तिचं वय वर्ष 84 वर्ष आहे, BP, शुगर आणि डोळ्यांचा त्रास आहे, तिला दिसत नाही। त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन यांनी आमच्या आईस, म्हणजे या मिळकती 23 गट नंबर 23 मध्ये तिचं नाव असताना तिची फसवणूक करून तिला कळवणला नेऊन तिचं आकुसोड पत्र करून घेतलं व घाईघाईत रमेश गायकवाड यांनी ही इस्टेट खरेदी करून घेतली। ती खरेदी केली 1,80,00,000 रुपयाला, आणि तिची खरेदी दाखवली व्हॅल्युएशन प्रमाणे 25 लाख रुपये। अशी ही फसवणूक झाली आमच्या आईची। तरी त्याच्या संदर्भात आम्ही नाशिक कोर्टामध्ये आणि कळवण कोर्टामध्ये दोन्ही ठिकाणी याचिका आम्ही दाखल केलेली, आणि ही बाब जी आहे ही न्यायप्रविष्ट बाब आहे। तशा परिस्थितीमध्ये रमेश गायकवाड साहेबांनी कुठल्याही प्रकारचं परमिशन न घेता त्यांची स्वतःची मनमानी करून, आणि पैसा भरपूर आहे माझ्याकडं, मी कोणाला घाबरणार नाही, काय जे होईल ते पाहिजे, मी हो माझ्या हातात सत्ता आहे आणि माझ्यासाठी किरकोळ आहे, असे शब्द वापरून त्यांनी कामाला सुरुवात करून दिलेली आहे। आमची आई इंदुबाई रामचंद्र बेनके यांची अशी फसवणूक केली त्यांनी का विनामूल्य, विना मोबदला हे आकुसोड पत्र करून घेतलेलं आहे। तसं ते कुठे चालत नाही। त्याच्यासाठी आमच्या आईने नाशिक कोर्टात पण याचिका दाखल केली स्वतःहून, तिथे स्वतः समक्ष होत्या त्या, आणि कळवणच्या कोर्टामध्ये पण स्वतः आल्या, तिथं पण याचिका दाखल केलेली। तर आमच्या आईची मोठ्या प्रमाणात
हक्क स्वरूपत्र करून घेऊन यांनी खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे। याचा पहिले निर्णय लागणं अत्यंत आवश्यक आहे। बघा साहेब, एवढं मोठं उत्खनन केलेलं आहे, हे 10 फूट खड्डा खोदून आणि हा पूर्ण मुरुम यांनी त्यांची मनमानी करून आणि त्यांच्याच बांधकाम। आम्हाला 2 मामा आहेत, श्री कैलासवाजी माधव अंबू गवळी, श्री बाबूराव अंबू गवळी, श्री इंदुबाई अंबू गवळी, श्री सीताबाई अंबू गवळी। हे आमच्या आजोबाच्या 4 मुली आहे आणि आमच्या मोठ्या मामाच्या पुतण्याने गोरख माधव यांनी आणि मधुकर गवळी आणि बाबूराव गवळी यांनी आमच्या याचा वयाचा फायदा घेऊन, डोळ्याचा फायदा घेऊन आणि डायबिटीजचा फायदा घेऊन त्याला कळवण कोर्टात नेलं, आपले कळवण तहसीलला नेलं। तर तुझं मी आधार कार्ड काढून देतो, पॅन कार्ड काढून देतो तुझा, आणि तिथं आयचं आमचा अंगठा घेऊन तिथं आयचं आमचं सोडपत्र घेतलं। यांनी आमच्या आईची फसवणूक केली। तसेच हा रमेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची संगमत करून आणि सब रजिस्ट्री संगमत करून तिथे खरेदी केली। सौ पूजा रमेश गायकवाड हिच्या नावे 25 लाख रुपयाची खरेदी केली आणि व्यवहार 1,80,00,000 रुपयाचा केला। आणि व्यवहाराच्या साक्षीदार या गावचा रेशन दुकानदार अभिषेक रमाकांत दुबे या दोघांनी संगमत करून हे व्यवहार केलेले आहेत। आणि यांनी कळवण तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये अजूनच मोठे व्यवहार केले आहे। आणि हे प्रॉपर तुळजापूरचा आहे, तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, कळवण तालुक्यामध्ये किती व्यवहार केले आहे। आणि रात्रीच्या वेळेस हे दोघं संगमत करून रेशन दुकानदार व हा रमेश गायकवाड रातोरात रेशन विकतो। दिंडोरी, कळवण, आबुना, देवळा याची चौकशी करावी आणि यांनी कोटी रुपये कुठून आणलेले आहे याची चौकशी करावी। याची मंत्रालयामध्ये मी चौकशी करणार आहे, सीबीआय चौकशी करणार आहे। याचं कुठलीही बांधकामाची परवानगी नसताना यांनी बांधकाम चालू केलं आहे, याची चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे यांनी परत हातीमध्ये घुसून 200 ट्रक मुरुम आणि दगड काढलाय, तो समोर आहे। आणि बांधकाम खात्याची फसवणूक करून आणि ग्रामपंचायतीची फसवणूक करून झाडे तोडले आहे। ग्रामपंचायती त्याला त्याची बांधकाम बंद करण्याची नोटीस लावली आहे, तरी याची त्वरित चौकशी व्हावी। नाशिक कोर्टामध्ये आणि कळवण कोर्टामध्ये समक्ष कोर्टासमोर सांगितलं का यांनी मला बांधून नेऊन माझी फसवणूक केली आहे। हा मला कुठलाच प्रकार माहीत नाही, मी अंगठेवाली आहे, मला दिसत नाही, मला हार्ट अटॅकचा प्रकार आहे, गुडघे दुखतात, हात दुखतात आणि बळजबरी करून माझ्याला नेलेलं आहे। आणि माझ्या आईने सांगितलं ते मला माहीत नाही आणि माझी फसवणूक झालेली आहे। माझं वय 84 वर्ष आहे, आईचं वय, तरी यांनी माझी फसवणूक केली, यांची त्वरित चौकशी व्हावी। रमेश गायकवाड पुरवठा अधिकारी, नाशिक कलेक्टर ऑफिस यांनी फारेजचा बुरुज आहे, हा फारेजचा बुरुज इथं आहे, पण फारेजच्या बुरुज पासून 30 फूट जागा त्यांनी वॉल कंपाऊंड केली आहे, फारेजमध्ये केले आहे। आणि फारेजचे दिशाभूल करून त्या बाजूचे दोन बुरुज त्यांनी बाजूला टाकलेले आहे, ते तुम्हाला समजू टाकतो। आणि ते 2 बुरुज त्यांनी बुजून टाकले माती खाली, याची पण चौकशी व्हावी। ही माती काढताना त्यांनी मामदार साहेबांची परवानगी घेतली का, प्रांत साहेबांची परवानगी घेतली का? अधिकाऱ्याची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना पाट्या देऊन हे काम जोरात चालू केलं, तरी या गुंड आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची त्वरित चौकशी झाली पाहिजे, नाहीतर आम्ही मंत्रालयाचा आवाज उठवू। आम्ही भटक्या जमातीची असून आमच्या भटक्या जमिनीची जमीन खाऊ राहिला आहे, याची चौकशी व्हावी। आम्ही भटक्या जमातीचे माणसं असून आम्ही जगायचं कसं, राहायचं कसं आणि खायचं कसं, आमचा मोठा प्रपंच आहे। माझ्या आईला दिसत नाही, डोळ्याने दिसत नाही, माझ्या आईला माधुर आंबा गवळी, मधुकर बाबूराव गवळी, गोरख माधव गवळी यांनी माझ्या आईची फसवणूक करून यांना गाडीमध्ये घेऊन, त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन आणि सब रजिस्टर समोर खरेदी केली आहे, याची पण चौकशी व्हावी। त्या टायमाला हा इथे होता, याची बऱ्याचशा तक्रारी आल्या आहे, तरी याची चौकशी मी मंत्रालयामध्ये अधिवेशनामध्ये आवाज उठवणार आहे। हा बुरुज तिने रातोरात बुरुज काढून दगडी माती काढी लपून ठेवला आहे आणि फारेज आधीच घुसून हिने माती काढली आहे आणि याची फारेजची पण चौकशी करावी रेंजर अधिकाऱ्यांनी। आणि त्याचप्रमाणे त्या बाजूचा बुरुज फेकून दिला, तो पण तुम्हाला मी दाखवतो। हे फारेज जातीतला आहे, अर्ध कडून इतके कोटी रुपये, याची पूर्ण गावाची चौकशी व्हावी। यांनी कळवण तालुक्यात किती जमिनी घेतल्या, किती जागा घेतल्या, आबुण्याला किती घेतल्या, नाशिकला किती घेतल्या, तुळजापूरला किती घेतल्या, याची बारकाईने चौकशी व्हावी। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।
Thank you.